नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण गवारीचा खरडा कसा करायचा ते बघूया. गवारीच्या शेंगाची भाजी तर आपण नेहमीच बनवतो, तर आज आपण खरडा म्हणजे ठेचा कसा करायचा ते बघूया. अगदी मस्त हिरव्या मिरचीतला झणझणीत असा हा ठेचा होतो. भाकरीबरोबर खूप अप्रतिम लागतो. तर कसा करायचा ते बघूया. त्यासाठी इकडे मी गावरान गवार, जी गावठी गवार असते ती घेतली 1/2 किलो. आता ही 2-3 दिवस आधी आणून ठेवली होती, मी थोडीशी सुकलेली आहे. आणि एक 2-4 फरसबीच्या शेंगा होत्या माझ्याकडे, त्याही त्याच्यामध्ये घालून गेलेत. असं टाकून देण्यापेक्षा भाजीत वापरलं तर अजिबात चव बदलत नाही. कढीपत्ता घेतला आहे, थोडेसे शेंगदाणे आणि मिरची. आता आपण पटकन ह्या भाजून घ्यायच्या आहेत. थोड्याशा तेलावर आधी छान असा खरपूस भाजून घ्यायच्या. थोडा वेळ लागतो पण छान असा ह्या भाजून घ्यायच्यात आपल्याला शेंगा. जरा गॅस मोठा ठेवायचा आणि मस्त अशा डाग पडूसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. बीन्सच्या शेंगा मी आवर्जून का घातल्यात, कारण आपले पूर्वज नेहमी सांगायचे किंवा खाऊन माजावं, टाकून माजू नये. तर एक 4-5 मिरच्या शेंगा होत्या त्याही मी त्याच्यामध्ये घालून घेतलेत. तर थोडंसं तेल घालायचं, अगदी चमचाभर आधी तेल घालायचं आणि असं खमंग असं मस्त ह्या भाजायला लागले की सुवास अगदी छान खमंग येतो. तर तेल घालून घेते आता मी. एक चमचाभर तेल घातलं आहे. यातलं थोडंसं तेल जास्त वापरणार आहे आपण, कारण फोडणीमध्ये हे तेल वापरणार आहे आणि आता शेंगा भाजतानाही एक चमचाभर मी तेल घातलं आहे. छान खमंग आता हे भाजून घ्यायच्या. मस्त सुवास येतो हे भाजताना. तुम्ही एकदा नक्की करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. मी ह्या गावरान शेंगा घेतल्यात. तुम्ही ज्या हिरव्या मिळतात त्या घेतल्या तरी चालतील, पण याची आणि त्याची चव वेगळी लागते. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हे छान असे डाग पडूसपर्यंत शेंगा भाजून घ्यायच्या. मस्त होतात अशा ह्या शेंगाचं खरडा. आता हे काढून घ्यायचे आणि याच तव्यामध्ये एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत मी, तेही भाजून घेते. शेंगदाणे थोडंसं तेल टाकूनच भाजायचे. शेंगदाणे चांगले खमंग असे भाजून घ्यायचे. अगदी अर्धा चमचा तेल घालायचं आणि शेंगदाणेही छान भाजून घ्यायचे. छान डाग पडोसपर्यंत शेंगदाणे पण खमंग असे भाजले पाहिजेत. दोन्ही हे भाजून घ्यायचं आणि थोडंसं थंड करायला ठेवायचं. बघू शकता तुम्ही. शेंगा आणि शेंगदाणे आणि त्या गवारीच्या शेंगा वेगळ्याच वाटायचे आहेत आणि मिरची आणि लसूण वेगळा वाटायचं आहे. हे कच्चंच वाटायचं आपल्याला, आपण फोडणीत घालणार आहे ते. दोन्ही वाटून घ्यायचं. बघा, गवारीची शेंगा आणि शेंगदाणे थोडेसे सरसरीत वाटलेत आणि हिरवी मिरची आणि लसूण तेही वेगळं वाटलेलं आहे. इकडे मी 2 ते 2.5 चमचे तेल घेतलं आहे. मी आधी सांगितलं होतं तुम्हाला तेल थोडंसं जास्त लागणार. त्याच्यामध्ये एक चमचाभरून जिरं घातलं आहे. जिरं छान फुलू द्यायचं आणि मगच बाकीचं साहित्य घालायचं आहे. मस्त फुललं आहे बघा. आता एक अर्धा कढीपत्त्याची पानं अशी मी चुरडून घातलेले आहेत, त्यामुळे स्वाद थोडासा छान येतो. आता हे वाटलेले मिरची आणि लसूण घालायचं आणि छान परतून घ्यायचं आहे. आपल्याला आता जास्त वेळ लागत नाही, अगदी 10 मिनटात हा गवारीच्या शेंगाचा खरडा तयार होतो. हे छान भाजून घेतलं की आपण वाटून घेतलेलं गवारीचे शेंगा आणि शेंगदाणे ते घालून घ्यायचे. इतपतच जाड ठेवा, याच्यापेक्षा बारीकही करू नका किंवा याच्यापेक्षा जाडही ठेवू नका, कारण हे तेलामध्ये छान परतून निघतं. आणि खरडा म्हटल्यानंतर अगदी जाडसरही नको आणि एकदम बारीकही नको. चवीपुरतं मीठ घालायचं. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता तेलामध्ये हे छान भाजून, आपण आधीही छान भाजलेलं आहे त्यामुळे एवढा जास्त वेळ लागणार नाही. आणि मिक्स करून घ्यायचं सगळं. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपला खरडा तयार झाला. बघा, पटकन झाला की नाही तयार. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. मस्त असा खरडा तयार झाला बघा, झणझणीत असा मस्त. मिरची तुम्हाला जर कमी वाटली तर तुम्ही याच्यामध्ये कांदा लसूण मसाला थोडासा घालू शकता किंवा तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला आहे तोही घालू शकता. चला आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.